आणि जे स्वप्न त्यांनी पाहिलं ते स्वप्न पूर्ण होताना देखील आपल्याला पाहायला मिळालं. चला सोहम नाईक आपण या. आणि चेहऱ्यावर स्मित हास्य आणि तुम्ही पाहू शकता ही गोड दृश्य ऑन स्क्रीन. श्रीकांत पाटील यांना हा सामनावीराचा पुरस्कार मिळतोय. कार्पेटच्या सहाय्यातून मात्र चौकार आलाय. क्रिकेटचं मादक सौंदर्य अनुभव इथे मात्र पणाला लावत असताना पाहायला मिळते तो रुपेश भरनुके. 7-1 अशी सद्यस्थिती परिस्थिती पाहायला मिळते ती मोरिया 11 संघाची. तर नुकतेच ज्यांचं आगमन होते प्रसिद्ध यूट्यूबर सोहम नाईक यांचं आगमन देखील आपल्याला पाहायला मिळते. अतिशय दर्जेदार ब्लॉग त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. तर आम्ही आमंत्रित करतोय की सोहम नाईक आपण आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. आपला शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी केला जाईल. तर या स्पर्धेचे संयोजक रोहितजी पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जातोय. आणि सध्याच्या घडीला एक नवीन जागता हिरो ज्याचे ब्लॉग सध्याच्या घडीला भरपूर ट्रेंडिंगला आहेत आणि सोहम नाईक यांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतोय. धन्यवाद सोहम, आपण या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी भेट दिली त्याबद्दल आपला मनपूर्वक आभार. चला तर ओल टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. पहिल्या षटकाची समाप्ती 8-1 परिस्थिती पाहायला मिळते ती मोरिया 11 संघाची. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज राजेश पाटील. भरपूर वर्षाचा अनुभव आपण जरूर पाहतोय. दुसऱ्या फलंदाजीसाठी देखील आपण 40+ क्रिकेट खेळत असताना चांगला अनुभव पणाला लावतोय. रुपेश भरनुके फटका सजवलाय. चेंडू फरार होत असताना पाहायला मिळतोय. येतोय रुपेश भरनुकेच्या बॅटमधून BPLचा ब्रँडेड. तब्बल 13 धावा झाल्यात. शेवटच्या चेंडूवर मागच्या षटकामध्ये 2 धावा आल्या. थोडीशी गफलत झाली होती ती सुधारणा करत असताना आम्ही जरूर क्षमा मागतोय. हा देखील चांगला फटका. झेल सोडलंय. ओ एक धाव. धावसंख्या धावफलकावर 1 ने वाढेल. 14-1. तर सुंदर गोलंदाजी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर सिंगल, पुन्हा एकदा सिंगल. राजेश गोलंदाजीच्या मार्कवर. वा, पुन्हा एकदा चूक. आया काय झाला. पुन्हा एकदा चूक होत असताना पाहायला मिळते.
वारंवार त्या चुका मैदानामध्ये होत असताना पाहायला मिळत आहेत गोवर्धनी फोर्ट 11 संघाकडून. आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल. ते जोरकस मारलाय फटका देखना, परंतु इथे लांबी कमी जोर पाहायला मिळते आणि शंकर याच्या हातामध्ये विसावलाय झेल. फलंदाज ओमजी याचा संपलाय खेळ. फलंदाज क्रमांक इथून बाद झालाय तो मोरया 11 संघाचा. दुसरा धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते 2 गडी बाद 16 या आकड्यावर. समाप्तीनंतर मोरया 11 हा संघ जरूर पाहायला मिळतोय. यानंतर साई स्वरा आणि नक्ष वॉरियर्स अशी लढत असेल. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की इनिंग ब्रेक मध्ये आपण रिपोर्ट करायचा आहे. अति महत्वाचा सामना असेल. इथून आपण पाहतोय गोवर्धनी फोर्ट 11 या संघासाठी गोलंदाजीच्या मार्कवर ऋषिकेश विनोद म्हात्रे अष्टपैलू खेळाडू आहे. मोठी बोली जरूर ऑप्शनच्या वेळेला लागली होती. इथे मात्र चांगला फटका सजवलाय. शंकर दूरवरून जजमेंट घेतोय. फक्त मिळते ती सिंगल. एकेरी या धावसंख्येने संघाचा धावफलक जरूर पुढे जात असताना पाहायला मिळतोय. 17 वर 2 अशी परिस्थिती सध्याच्या घडीला पाहायला मिळते. टॉस हरल्यानंतर फलंदाजी वाट्याला आली. त्यानंतर फलंदाजी करत असताना काहीसा धावसंख्येसाठी मात्र धडपड जरूर मोरया 11 संघाची पाहायला मिळते. मात्र इथे उत्तुंग असा हवाई सफर रात्रीच्या अंधारामध्ये इथे मात्र फ्लाइंग दिले आणि षटकार ठोकलाय. विनायक झेंडे ऑन फायर. लेट आणि षटकार ठोकलाय थेट. षटकाराच्या साह्याने धावसंख्या धावफलकावर 23 वर 2 अशी पाहायला मिळते. मोठी धावसंख्या उभारावी लागेल इथून मोरया 11 संघाला.
हा देखील उंच हवाई सफर सलगचा बॅक टू बॅक विनायक ब्रँडेड षटकार. विनायक झेंडेला सुवर्ण संधी. रोहित दादा पाटील याच्याकडून जर 6 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकले तर 3000 रुपये, 2 आल्यात 4 अजून सलग ठोकले तर तब्बल 3000चं पारितोषिक असेल. या स्पर्धेचे आयोजक रोहित पाटील यांच्याकडून जरूर पारितोषिक लगावलाय. सलगचा तिसरा विनायकचा हा षटकार. प्रेक्षकांच्या प्रश्नाचं उत्तर मिळालंय. विनायक सुरुवातीला येत होता. ऋषी म्हात्रे याला प्रत्येक व्हाईटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक असेल. नो साठी 1000 रुपये रोहितदादा पाटील यांच्याकडून हे पारितोषिक घेतोय. आणि विनायक झेंडे 3000चं पारितोषिक आहे. पहिले 3 षटकार आलेत, अजून सलग 3 ठोकले तर 3000 रुपये असतील. होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागत नाही, म्हणूनच म्हटलं जातं सरड्याप्रमाणे रंग बदलवणारा खेळ कोणता, ते क्रिकेटचा. आणि आता काय घडलंय यष्ट्यांच्या पाठीमागे आमचे परम मित्र विराज उर्फ बबलू चांगलं यष्टीरक्षण जरूर करत आहेत. चांगलं कमबॅक ऋषिकेश म्हात्रे. शेवटचा चेंडू आहे. लास्ट बॉल. धावसंख्या धावफलकावर 35. प्रयत्न चांगला, प्रयत्नार्थी परमेश्वर नक्कीच म्हटलं जातं आणि तेच विनायकच्या माध्यमातून पाहायला मिळते. आयकॉन प्लेयर भिरकावलाय आणि हा ठाकम ठोक. रातों के कातिल विनायक झेंडे. बदलन होते, परंतु सध्याच्या घडीला विनायक याला थांबवेल कोण. वादळ आलाय विनायक नावाचं. दोन्ही फलंदाजांना सुवर्ण संधी असेल. 6 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकले रोहितदादा पाटील यांच्याकडून तब्बल 3000 रुपयाचं पारितोषिक असेल. गोलंदाजाला देखील सुवर्ण संधी. ऑफर सगळ्यांसाठी आहे. नो बॉलला 1000, व्हाईट बॉल कॅन्सल झालाय. नक्कीच आपण नुकतंच आमच्या लाईव्ह टेलिकास्ट GTC यांच्या माध्यमातून विनायकने ते ठोकलेले 4 षटकार आपण पाहिले. सुंदर अशी लाईव्ह टेलिकास्ट GTC ग्रामीण टेनिस क्रिकेट. आमच्या ऑपरेटर नीरज आणि मगाशीच आम्ही एक व्लॉग बनवत होतो, तो देखील नीरजच होता, म्हणून मला एक आठवण झाली. गोलंदाजीच्या मार्कवर अनुराग आलाय आणि हा आपला समालोचन कक्ष सद्यस्थितीला आपण पाहतोय. आणि DJ ऑपरेटर आमचे राहुल एक सुंदर मंत्रमुग्ध करतायत. या रात्रीच्या वेळेला देखील प्रेक्षकांना आनंद लुटण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं जाते. शेवटचं षटक इथे मात्र
चुकीला माफी नाही. काय घडलंय? चेंडू अडवलाय, फक्त मिळेल सिंगल. विनायक पाहत होता चेंडू चाललाय का. गोलंदाजीच्या मार्गावर आपण अनुराग पाहतोय. एक धाव आली आहे या चौथ्या षटकातील. पहिल्या चेंडूवर धावसंख्या 1 ने वाढतीये 42 वर 2 आणि विनायक खेळतोय 6 चेंडू आणि 25 धावा. .416.67 रन रेटने 5 चेंडू शिल्लक आहेत. या 5 चेंडू मध्ये किती ठोकतोय हे पाहावं लागेल. ठोकला, चाललाय, परंतु काय घडलंय? झेल टिपलाय आणि अखेर विनायक नावाचं वादळ मैदानाच्या बाहेर अनुराग याने शांत केलं आणि परतीचा इशारा फलंदाज क्रमांक 3 42 वर बाद झालाय मोरया 11 संघाचा. सण देखील वर्षातून येतो आणि बेलापूर प्रीमियर लीगचा सण देखील आलाय बेलापूरकरांसाठी. ठोकलाय, चेंडू हवेमध्ये. राजेश पाटील यांच्याकडून चूक होणार नाही. फलंदाज अक्षय आलाय आणि अक्षय परत चाललाय. नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल साई स्वरा आणि नक्ष वॉरियर्स दोन्ही कॅप्टन आपल्याला जोडायचं आहे. नवीन फलंदाज गौरव आलाय. गौरव काय करेल? चांगला प्रयत्न, चेंडू हवेमध्ये. शंकर होता, परंतु इथे विकेट हॅट्रिकची संधी होती, ती मात्र निसटली गेली. संधी निर्माण झाली होती, परंतु संधीचं सोनं करता आलं नाहीये. धावसंख्या 1 ने वाढेल. 43 धावा धावफलकावर. आणि कौतुक करावं लागेल, मागच्या षटकामध्ये जरूर धावा खर्च झाल्या, परंतु जसा अनु आला, अनुनी पायात बेड्या घालण्याचं काम केलंय, धावांपासून वंचित केलंय, जे गरजेचं होतं गोवर्धनी फोर्ट 11 या संघाला. ते काम अतिशय महत्वाच्या क्षणाला. ठोकलाय, रुपेश सांगतोय मी अजून आहे, मी थांबणार नाही, कारण माझ्या बॅटमध्ये चौकार आणि षटकारांचाच अभ्यास केलाय. फलकावर 4 7 शेवटचा चेंडू, किती धावसंख्येचा टार्गेट उभारला जाईल याकडे लागले ते लक्ष. षटकार आला तर धावा होतील 53, चौकार आला तर धावा होतील 51. पण काय घडेल, काय बिघडेल? रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, दुधारी फटका. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय बबलू याच्या माध्यमातून. आणि इथे काय घडलंय? दुसरी धाव घेत असताना फलंदाज बाद, फक्त आली ती सिंगल. 48 धावा आणि लक्ष असेल ते येणाऱ्या 24 चेंडूंमध्ये 49 धावेंचं. साई स्वरा दुसऱ्या बाजूला आपण पाहणार आहोत नक्ष वॉरियर्स संघ. अति महत्वाचा क्षण जरूर टॉससाठी निमंत्रित केला जाईल.
नाईक यांना विनंती असेल, असं वाटते की पालखीचा सोहळा गाजून ते थेट आपल्या बेलापूर प्रीमियर लीगला भेट देण्यासाठी आल्यात. त्यांच्या शुभ हस्ते आपण जरूर टॉस करणार आहोत. साई स्वरा आणि नक्ष वॉरियर्स, BPL आणि बेलापूर प्रीमियर लीग. BPL कॉल, बेलापूर प्रीमियर लीग. सिद्धू काय म्हणशील, टॉस आता जिंकलाय क्षेत्ररक्षण करू आम्ही आणि आता आत्मविश्वास वाढलाय कारण मागचा सामना आपण जिंकलाय. शेवट गोड कसा करावा याची रणनीती काय असेल? बघूया आता ग्राउंडवर जाऊन समजेल काय ते. असं वाटते की पूर्ण संघ तुझ्यावर आहे. तुम्हाला देखील शुभेच्छा असतील आणि कल्पेश तुला देखील शुभेच्छा असतील. आणि विनंती असेल सोहन आपण यायचं आहे. आपण जरूर आम्ही एक छोटे कलाकार आहोत, तुम्ही देखील कलाकार आहात, तरी आमचं महत्भाग्य की तुमच्यासारखा मोठा कलाकार आमच्या भेटीला आलाय. आणि तुला फक्त एकच प्रश्न विचारेन की इथे तू महत्त्वाचा वेळ दिला कारण तू एका सोहळ्यासाठी गेला होतास आणि तिथून या आमच्या बेलापूर प्रीमियर लीगला भेट देण्यासाठी आलास. आयोजक आमचे प्रीत बंद्रे, माझा क्लासमेट आहे एक सांगायचं तर, त्याबद्दल काय म्हणशील? आयोजन तर खूप सुंदर आहे. असा गाव कपला आयोजन मी पहिल्यांदा बघतोय. एवढा सुंदर आयोजन, खूप सुंदर आयोजन. एक खासियत यावर्षी 2 बाईक 6 सायकल आहेत. हे कुठे घडलं नाही, परंतु आमचे कुंदनदादा म्हात्रे, मिथुनदादा पाटील आणि या स्पर्धेसाठी अखंड मेहनत घेणारे आमचे रोहितदादा पाटील, याबद्दल काय म्हणशील? एकदम भारी, एकदम भारी. गाव कपला कोणी बाईक एवढ्या 2 बाईक आणि 6 सायकल म्हणजे एक मोठी गोष्ट आहे. एकदम भारी आयोजन, एकदम मस्त असा. आणि आमचे तुमचे परम मित्र प्रीत बंद्रे, आमचे लहानपणापासूनचे मित्र, त्याबद्दल काय म्हणशील? त्याच्याबद्दल तर शब्द नाही आपल्याजवळ. तर त्याचं कामच सगळ्यांना दाखवून देते तो काय आहे तो. नक्कीच धन्यवाद. आपण महत्त्वाचा वेळ आमच्यासाठी दिला. आपल्याला देखील पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा असतील. कुणी कुठे जाऊ नका, पाहत राहा बेलापूर प्रीमियर लीग 2025चा तिसरा पर्व. तर नक्कीच आम्ही थोडक्यात मुलाखत आपल्या सोहम नाईकची जशी घेतली तशी आम्ही प्रीत बंद्रे हे आपले बेलापूर गावचं नाव या आपल्या पूर्ण पटलावर, यूट्यूबच्या पटलावर, आणि मला आनंद होतोय की माझा लहानपणीचा मित्र, आम्ही एका वर्गात शिकलो आणि त्याची बाईट घेण्याची मला संधी, एक मोठ्या प्लॅटफॉर्मवर तो आहे आणि माझ्यासारख्या छोट्या कलाकाराला त्याची बाईट घेण्याची संधी मिळते. प्रितेश, काय वाटतं या आपल्या गाव प्रीमियर लीगमध्ये तू एक षटकार, तुझी आता रील्स देखील व्हायरल होणार आहे आणि या स्पर्धेमध्ये आवर्जून तू खेळ करतोस, आम्हाला देखील आनंद होतोय. काय म्हणशील या स्पर्धेबद्दल एकत्रितरित्या? खरंच खूप सुंदर आयोजन आहे आणि खूप भारी वाटते की मला देखील इथं चान्स भेटला आहे खेळायला आणि माझं पहिलंच वर्ष आहे आणि प्रथमच मी बॅटिंग केली, षटकार मारला. तर तेच विराजदादांनी माझ्यावर भरोसा दाखवला, त्याबद्दल त्याचं खूप आभार मानेन मी. आणि नक्की आता पुढे प्रयत्न असेल आमचे जिंकण्याचे आणि खरंच खूप सुंदर आयोजन आहे. थँक्यू थँक्यू. आपण एकही सामना गमावलेला नाही आहे, हे प्लस पॉईंट हे कोणत्याही टीमने झालेलं नाही आहे. 2 बाईक आणि 6 सायकल या आयोजनाबद्दल कुंदनदादा म्हात्रे असतील, मिथुनदादा पाटील आणि खास करून आपण रोहितदादाची संकल्पना पाहतोय. या पूर्ण आयोजन कमिटीबद्दल आपण काय म्हणशील? खूप चांगलं पारितोषिक ठेवलं आहे आणि सर्वांचं लक्ष त्या पारितोषिककडे आहे आणि मनापासून सर्वजण खेळत आहेत. पुन्हा एकदा मी सांगेन, खरंच खूप सुंदर आयोजन आहे. दरवर्षी हा मॅच खेळायला मजाच येणार आहे. नक्कीच जाता जाता एक आमची अपेक्षा असेल की पुढच्या वर्षी बेलापूर प्रीमियर लीगचं गाणं प्रीतच्या आवाजातून आपण ऐकणार आहोत, हे सर्वांना वाटते की नाही? आणि नक्कीच आपण ती अपेक्षा प्रीत बंद्रेच्या माध्यमातून पूर्ण करणार आहोत. जाऊया मैदानाकडे, जिथे मात्र सामना रंगलाय मोरिया 11 आणि गोवर्धनी फोर्ट्स या संघादरम्यान.
नवीन फलंदाज आलाय ऋषिकेश म्हात्रे. धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते एक गडी बाद 7. पहिल्या चेंडूवर षटकार आला होता, त्यानंतर दुसरी धाव घेत असताना अनुरागला परतावा लागला. शून्याचा भोपला न फोडता एकही चेंडू न खेळता अनुराग परतला गेलाय. विनायक झेंडे चेंडू हवेमध्ये, काय घडलंय? टिपलाय की सोडलाय? आणि इथून सोडलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, मोठा मासा जाळ्यामध्ये फसला असता परंतु झालंच फाटलं. गौरवने काय केलं? गौरव ये तूने क्या किया? दोन धावांनी धावफलक 9 या आकड्यावर. अजून देखील 40 धावसंख्येची आवश्यकता असेल. पुन्हा एकदा चांगला फटका, घुटना टेक, तमाशा देख, चेंडू फरार होत असताना हा येतोय चौकार. काय करावं? मोरया 11 संघाच्या संघनायकाला प्रश्नचिन्ह पडला असेल. इथून मात्र ऑफ ड्राईव्हचा फटका, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. एकेरी धावसंख्येने समाधान मानत असताना संघ मात्र हळूहळू का होईना पुढे वाटचाल करत असताना पाहायला मिळतोय. एक गडी बाद 14 धावा धावफलकावर. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. 11.5च्या सरासरीने अजून देखील धावफलकावर धावा जोडायच्या आहेत. त्या म्हणजे 19 चेंडू आणि 35 धावा. ही जोडी फोडणं गरजेचं असेल मोरया 11 संघाला. ऋषिकेश म्हात्रे अष्टपैलू खेळाडू पाहायला मिळतोय. चेंडू हवेमध्ये, काय घडलंय? तू मैं पुन्हा एकदा चूक झाली आहे. पहिल्या षटकाची समाप्ती आणि शेवटचा चेंडू आलाय डॉट. 14वर 1 म्हणजेच काय तर येणारे 18 चेंडू आणि आवश्यकता असेल ती 35 या धावसंख्येची. थँक यू. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज ओमजी सिंग. साहिल विनोद दिवेकर 5 चेंडू 14 धावांची अफलातून खेळी करत असताना पाहायला मिळतोय. ते मात्र चांगला फटका, ऑफ ड्राईव्हचा फटका जरूर सजवला गेला. पहिल्या चेंडूवर येथे 1 धाव समीकरणामध्ये फेरबदल. 17 चेंडू आणि 17 चेंडूंमध्ये 34 धावांची आवश्यकता आहे. 12.00 ची सरासरी गाठावी लागेल. दिवस क्रमांक 2 आपण पाहतोय बेलापूर प्रीमियर लीग. दिवस रात्र या स्पर्धेचा आपण पाहतोय. कार्पेटचा सहारा, मिड ऑफला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. फक्त 1 धाव. धावसंख्येचा अलग हळूहळू पुढे नेण्याचं काम इथून दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पार्टनरशिप बिल्ड करण्याचं काम इथे केलं जातंय. कारण आहे की हा महत्त्वाचा सामना आम्हाला जिंकायचा आहे आणि पॉईंट टेबलचा विचार करून इथे उद्याच्या फायनल दिवसामध्ये पुन्हा एकदा सज्ज व्हायचं आहे. त्यासाठी मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. ती गोवर्धनी फोर्ट 11 या संघाला पुन्हा एकदा सहज आणि सोपा चेंडू गवताला गुदगुल्या करून सीमारेषा पार येतोय हा चौकार.
धावसंख्या धावफलकावर 1 गडी बाद 20. अजूनही 29 धावसंख्येची आवश्यकता. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. फक्त सिंगल आणि इथे मात्र थर्ड अंपायर बीमर साठी रिव्ह्यू घेतलाय. तिसऱ्या पंचांना विनंती असेल की आपण लगेचच या. पंचांच्या भूमिकेत तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत शशी मेहर सर असतील. ऑन फील्डला आपण पाहतोय हा आहे नो बॉल. IPL ची आठवण करून दिली DJ राहुल. नो +1 2 धावा असतील आणि येणारा चेंडू असेल फ्रीट. संधी आली आहे चालून ऋषी साडे आणि संधीचं सोनं इथून ऋषी मात्र करेल का. प्रयत्न चांगला केला गेला होता परंतु लॉंग ऑफच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त मिळेल ती सिंगल. धावसंख्या 1 ने वाढेल. जाऊन पोहोचली ती हलुवारपणे 23 या आकड्यावर या षटकाचा विचार केला ओमजी. गोलंदाजी करत असताना 4 चेंडूमध्ये 9 धावा खर्च केल्या. त्यामध्ये 1 चौकार जरूर पाहायला मिळालाय. 14 चेंडू आणि 26 धावसंख्येची आवश्यकता आहे. एखादा विकेट कमबॅक करून देईल मोरिया 11 संघाला. तेच प्रयत्न करावे लागतील. प्रयत्नार्थी परमेश्वर नक्कीच म्हटलं जातं परंतु प्रयत्न जर केले नाही तर परमेश्वराची साथ देखील लाभत नाहीये. आणि आता मात्र साहिल दिवेकरच्या बॅट मधून तडाखा आणि हा आलाय षटकार. पुन्हा एकदा ऑन ड्राईव्हचा फटका सजवला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे. मिळेल ती फक्त सिंगल. षटक इथून पाहावं लागेल. 30 धावा धावफलकावर. येणारे 12 चेंडू आणि 19 धावसंख्येची आवश्यकता. नेक्स्ट मॅच इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल साईस्वरा 11 आणि त्यांच्या विरोधात असेल नक्ष वॉरियर्स. 12 चेंडू 19 धावा 19. चला लगेचच सुरुवात करा प्लीज. मोरिया 11 गोलंदाजीच्या मार्कवर स्वतः संघ नायक संघाचे मालक राहुल पवार. चुकीला माफी नाही. हा येतोय षटकार. षटकार आलाय. आता मात्र तलमल इथे मनामध्ये मोरिया 11 संघ. 11 चेंडू आणि 13 धावसंख्येची आवश्यकता. चूक इथे मात्र पहिल्या चेंडूवर जरूर झाली.
एक विकेटच्या शोधामध्ये जरूर होता, तो तिथे झेल टिपला असता तर कुठेतरी समीकरण बदलत असताना पाहायला मिळालं असतं. कारण त्यानंतर संधी मिळालं साहिलला आणि संधीचं सोनं साहिलच्या माध्यमातून जरूर केलं गेलंय. फटका सजवण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक दूरवर आहे, गॅप मधून चेंडू फरार होतोय, हा येतोय षटकारानंतर चौकार. आणि आता मात्र टिपलाय झेल आणि संपलाय साहिलचा खेळ. परंतु साहिलची फलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. 12 चेंडू आणि 37 धावसंख्येची अफलातून केली. फलंदाज क्रमांक 2 40 या धावसंख्येवर बाद झालाय गोवा संघाचा. नवा ट्विस्ट आलाय. 9 चेंडू 9 धावसंख्येची आवश्यकता. ऋषभ रुपेश दिवेकर. 9 चेंडू आणि 9 धावसंख्येची आवश्यकता आहे. चला लगेच सामन्याला सुरुवात करा. नऊ चेंडू आणि 9 धावसंख्येची आवश्यकता आहे. जिंकण्यासाठी भिरकावलाय, पावर लागेल, एलिमिनेशन कमी. ओमजीच्या हातामध्ये विसावलाय झेल. ऋषभ आला आणि ऋषभ परत चालला. डीजे मिनिटं झालाय. अजून आपल्याला 2 सामने कव्हर करायचे आहेत. प्लीज थोडस सहकार्य करा. आता मात्र अनुभवी खेळाडू मैदानामध्ये आलाय. डावखुरी हाताचा फलंदाज राजेश पाटील चांगलं षटक हाताळलं होतं. ज्यावेळेला गोलंदाजी करत होता गोवर्धनी 411 हा संघ, त्यावेळेला चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळाली. आता मात्र समीकरण 8 चेंडू 9 धावा. चांगलं कमबॅक. राहुल पवार स्वतः संघ मालक. पहिल्या चेंडूवर जरूर षटकार आला होता. डॉट बॉल आलाय. सामन्यामध्ये हलू शिरकाव करत असताना मांजराच्या पावलांनी इथे मात्र मोरया 11 संघ भिरकावण्याचा प्रयत्न. कार्पेटचा सहारा ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे काय घडलंय. फलंदाज बाद झाला असता परंतु झाला नाही. 2 धावा कंप्लीट आणि शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडू 7 धावांची आवश्यकता. आपण पाहत आहात बेलापूर प्रीमियर लीग 2025.
निकाल बेलापूर प्रीमियर लीग आपण पाहतोय. आदरणीय मिथुनदादा पाटील असतील, कुंदनदादा म्हात्रे, रोहितदादा पाटील यांच्या संकल्पनेतून, तसेच विष्णुदादा म्हात्रे यांच्या संकल्पनेतून ही साकारली जाणारी स्पर्धा दिवस रात्र या स्पर्धेमध्ये दुसऱ्या रजनीमध्ये आपण जरूर पाहतोय. जवळजवळ घड्याळामध्ये 1:30 वाजायचा वाटचालीमध्ये घड्याळाचा काटा फिरत असताना पाहायला मिळतोय आणि अजून देखील मैदानाच्या चौफेर प्रेक्षक पाहायला मिळत आहेत. हा आहे बेलापूर प्रीमियर लीगचा थरार. आणि उद्याच्या दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात, कारण फायनल डे म्हटलं आणि संडे फन डे आणि उद्याचं खास आकर्षण दशरथजी पाटील सर समालोचन करण्यासाठी आपल्या बेलापूर गावामध्ये येतील आणि नेहमीच ते शेवटच्या दिवसामध्ये त्यांचा महत्त्वाचा वेळ आपल्यासाठी देण्यासाठी येत असतात आणि त्याचा आनंद लुटण्यासाठी सर्व प्रेक्षक मायबापांना विनंती असेल की उद्या यायला विसरू नका. बेलापूर प्रीमियर लीग 2025 फायनल डे. 6 चेंडू 7 धावा. गोवर्धनी फोर्ट 11 की मोरिया 11, कोण जिंकेल हा सामना? दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा असा हा सामना आहे. बबन आलाय. इथे मात्र काय घडलंय? चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. 5 चेंडू 7 धावा. साहिल होता तोपर्यंत सहज आणि सोपा वाटत होता, परंतु साहिल मैदानाच्या बाहेर गेला तसा मात्र प्रसंग आलाय तो कठीण. 5 चेंडू 7 धावा, परंतु ऋषी आहे. जबाबदारी स्वीकारावी लागेल. खांद्यावर इथे जबाबदारी घ्यावी लागेल आणि ती जबाबदारी घेतली आहे ऋषी याच्या बॅटमधून. हा हाय हँडसम लॉंग विजयाच्या दिशेने वाटचाल करून देणारा आलाय षटकार. चार चेंडू 1 धावेची आवश्यकता. करावं तर काय करावं हा प्रश्नचिन्ह मोरिया 11 संघाला जरूर आला असेल. अगदी सहज आणि सोपा विजय संपादन केलाय. गोवर्धनी फोर्ट 11 संघ विजय संपादन करतोय. हार्दिक अभिनंदन. मोरिया 11 संघ हार्ड लक असेल आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट 37 धावांची अफलातून खेळी करणारा 1 मॅन आर्मी साहिल विनोद दिवेकर ठरलाय मॅन ऑफ द मॅच.